माता रमाबाई आंबेडकर नगरच्या भीमसैनिकांना सॅल्यूट करतो, जय भीम करतो। त्यांनी आरएसएसचं पथसंचलन रोखलं आणि त्यांना दाखवून दिलं की तुम्ही आमच्या वस्त्यामध्ये घुसू शकत नाहीत, घुसण्याचा प्रयत्न करू नका। आरएसएसचा खरा चेहरा जर कुणाला माहीत असेल तर तो आंबेडकरवादी समूहाला माहीत आहे आणि म्हणून आज आरएसएसचं पथसंचलन माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार होतं। त्यांना वेळीच रोखण्याचं काम जागरूक बाबासाहेबांच्या लेकरांनी केलं आणि माता रमाबाई आंबेडकर नगरने दाखवून दिलं की हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे। आरएसएसला अशाच पद्धतीने रस्त्यावरती उत्तर दिलं जाईल। आरएसएसची लायकी आणि आरएसएसची अवकात एवढी नाही की त्यांचं कार्यालय सरकारी होईल आणि त्यांचं कार्यालय या ठिकाणी ऑथेंटिक होईल किंवा त्यांना आम्ही त्यांच्या पुढे जाऊन आंदोलन करू, अशा पद्धतीची अवकात आरएसएसची नाही। त्यांना प्रत्येक वेळी माता रमाबाई आंबेडकर नगरच्या भीमसैनिकांनी दिलेल्या उत्तरच्या स्टाईलनेच उत्तर दिलं जाईल। त्यांना रस्त्यावरच रोखलं जाईल। आरएसएसला आमचा इशारा आहे, 100 वर्ष झाले म्हणून काय तीर मारला नाही। खैरलांजी कुणी घडवली हे आम्हाला माहीत आहे। या ठिकाणी एकसंध भारत कोण तोडायचा प्रयत्न करतोय हे आम्हाला माहीत आहे। त्याच्यामुळे हा भारत वाचवण्याचा लढा आंबेडकरवाद्यांनी लढण्याचं खांद्यावर घेतलंय। भारत आणि संविधान वाचवायचं असेल तर आरएसएसला रोकावं लागेल, ही आम्ही असणारं स्टँड घेतलेला आहे आणि तो आता दिसायला लागलेला आहे। जागरूक भीमसैनिकांना मी या माध्यमातून जय भीम करतो आणि आरएसएसने यापुढे सार्वजनिक होण्याचा प्रयत्न थांबवावा। त्यांना सार्वजनिक होण्यासाठीची जी काही प्रक्रिया सुरू केली ती दुर्दैवी आणि निंदनीय आहे। पोलिसांनी संरक्षण देणं, परवानगी देणं आणि पथसंचलन काढायला लावणं हे सुद्धा निषेधार्ह आहे, हे रोखलं पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेनेची भूमिका आहे। त्या माता रमाबाई आंबेडकर नगरच्या भीमसैनिकांना मी जय भीम करतो।